नमस्कार मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महा-डी-पी-टी स्कॉलरशिप पहिल्या वर्षाचा फॉर्म हा कसा भरतात. याच्यात आपण ए टू झेड प्रोसेस ही लाईव्ह दाखवणार आहे. सगळ्यात पहिले तर आपण आहे ना आपलं महा-डी-पी-टी वर आपलं नवीन रजिस्ट्रेशन करून घेऊ. नवीन रजिस्ट्रेशन करायचं. चला सगळ्यात पहिले आपण काय करायचं, गुगल क्रोमला यायचं. गुगल क्रोमला आल्यानंतर इथं तुम्ही महा-डी-पी-टी असं सर्च करायचं. महा-डी-पी-टी सर्च केल्यानंतर तुम्हाला ही पहिलीच वेबसाईट दिसते. पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला इथे टिक करून घ्यायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला ही जी पहिली वेबसाईट आहे बघा, mahadpt.maharashtra.gov.in लॉग इन, या वेबसाईटवर पहिल्याच वेबसाईट आपल्याला टिक करून घ्यायचं. टिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस दिसणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही इथे बघा नवीन रजिस्ट्रेशनचं ऑप्शन असतं बघा इथे राईट साईडला तुम्हाला न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन्स आहे. सगळ्यात पहिले आपण या ऑप्शनला टिक टिक करणार आहोत. या ऑप्शनला टिक केल्यानंतर सगळ्यात पहिले ऍप्लिकंटचं नेम, म्हणजे तुम्हाला ज्या व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरत आहेत त्या व्यक्तीचं तुम्ही पूर्ण नाव इथे लिहून घ्यायचं आहे. जसं आधार प्रमाणे आहे तसं नाव लिहून घ्यायचं, किंवा तुम्ही तुमच्या मार्कशीटच्या प्रमाणे पण नाव लिहू शकता. पण माझे सजेशन राहील की तुम्ही शक्यतो तुमचं मार्कशीट प्रमाणेच नाव टाकावे. तर मार्कशीट प्रमाणे पहिले आडनाव येतं, फर्स्ट नेम येतं, मग मिडल नेम येतं. ओके. तर चला आपण इथे स्टेप बाय स्टेप हे नाव टाकून घेणार आहोत. खाली आपण युजर नेम टाकणार आहोत. युजर नेम टाकताना शक्यतो तुम्ही आधार नंबरच टाकावा. प्रत्येकाचा आधार नंबर असतो, त्याच्यामुळे तुम्ही ना युजर नेम टाकताना तुम्ही आधार नंबर टाकायचा. हे तुम्हाला सोपं आणि उपयोगी पडेल. पुढे तुम्हाला त्याचा कधी त्रास होणार नाही लवकर. त्याच्यामुळे आपण आधार नंबर इथे टाकून घ्यायचा. आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाचा एक पासवर्ड सेट करायचा. तो पासवर्ड असा ठेवायचा की तो तुम्ही कोणाला सांगायचा नाही. साधा आणि सोपा ठेवायचा, म्हणजे कसं आपल्याला नेक्स्ट टाइमला आल्यावर तो पासवर्ड टाकून आपलं लॉग इन हे ओपन करता येईल. पासवर्ड हा आपण इथे टाकून घेतलेला आहे. पासवर्ड टाकून झाल्यानंतर इथे तुमचा ऑफिशियल चालू ईमेल आयडी हा इथे टाकून घ्यायचा. चालू ईमेल आयडी वर ईमेल आयडी हा, कारण की त्याच्यावर ईमेल आयडी चालू पाहिजे. ईमेल आयडी वर आपल्याला एक ओटीपी येतो. तो ओटीपी आपल्याला पुढे टाकून घ्यावा लागतो. तेव्हा ईमेल आयडी टाकताना चुकीचा ईमेल आयडी टाकू नये. एकदा चुकीचा तुम्ही ईमेल आयडी टाकला तुम्हाला परत 15-20 मिनिटं तुमचे हे वाया जातात. त्याच्यामुळं ईमेल आयडी टाकताना काळजीपूर्वक ईमेल आयडी टाकावा. ईमेल आयडी टाकल्यानंतर तुम्ही गेट मोबाईल गेट ओटीपी व्हेरिफिकेशन ईमेल आयडी व्हेरिफिकेशन या टॅबवर टिक करावे. या टॅबवर टिक केल्यानंतर तुमच्या जीमेल आयडी वर एक ओटीपी आलेला असतो. ओटीपी तुम्हाला बघा इथं सक्सेसफुली ओटीपी सेंड केलेला आहे तुमच्या ईमेल आयडी वर. ओटीपी तुम्ही इथे टाकून घ्यायचा. आपण इथे चेक करून घेऊया. ईमेल आयडीचा ओटीपी आपण येथे टाकून घेऊया. ओटीपी टाकून झाल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय ओटीपी ईमेल आयडी या बटनावर टिक करावे. तेव्हा अशा पद्धतीने आपला ईमेल आयडी वरचा ओटीपी हा सक्सेसफुल डन झालेला आहे. त्याच्यानंतर ओके करावं. ओके केल्यानंतर तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. हा मोबाईल नंबर तुम्हाला कंटिन्युअसली लागणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर हा टाकताना व्यवस्थित टाकावा. मोबाईल नंबर आपण इथे टाकून घेतलेला आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ह्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवलेला असेल. तो ओटीपी तुम्ही टाकून घ्यायचा आहे. आपण एकदा मोबाईल आपल्या SMS ला चेक करून घेऊया. आपल्या मोबाईलवर ओटीपी हा सेंड झालेला आहे.
मोबाईलचा ओटीपी आपण इथे टाकून घेतला आहे. ओटीपी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी फॉर मोबाईल नंबर या टॅबवर तुम्ही टिक करून घ्यावा. टिक केल्यानंतर तुमचा मोबाईलचा ओटीपी पण हा सक्सेसफुली व्हेरीफाय झाला आहे. त्याच्यानंतर कॅप्चा हा जसा तसा भरून घ्यावा. कॅप्चा भरून घ्यायचा व्यवस्थित. कॅप्चा भरून झाल्यानंतर तुम्ही रजिस्टर्ड या बटनावर टिक करायचं. रजिस्टर या बटनावर टिक केल्यानंतर तुमचा महाडीबीटीचा आयडी हा सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झालेलं असतं. तुमचं सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झालेलं असतं. त्याच्यानंतर ओके केल्यानंतर तुम्ही तुमचा इथे युजर नेम टाकून घ्यायचा. युजर नेम बघा, आपण येथे आयडी पासवर्ड आपला हा क्रिएट करून घेतलेला होता. तो आयडी पासवर्ड आपण आता इथे टाकून घ्यायचा आहे. आपला आयडी पासवर्ड हा व्यवस्थित तुम्ही एका जागेवर लिहून ठेवा, कारण की तो आपल्याला नेहमी नेहमी लागणार आहे. म्हणजे पुढील 3 वर्षासाठी तुम्हाला जेव्हा पण तुम्ही महाडीबीटीचा फॉर्म भरशाल, तुम्ही केव्हा पण महाडीबी स्कॉलरशिपचा फॉर्म भरशाल तेव्हा तुम्हाला आयडी पासवर्ड हा सेम लागेल. आयडी पासवर्ड टाकून आपण कॅप्चा टाकून लॉग इन करून घेतलेला आहे. जाऊन काय करायचं, सगळ्यात पहिले आपण प्रोफाईल अपडेट करायची. प्रोफाईल अपडेट करताना कुठली काळजी घ्यायची लक्षात राहू द्या. प्रोफाईल अपडेट करताना तुम्ही सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा आधार नंबर हा ऑटोमॅटिक आलेला असतो. आधार नंबर आपण जो आधार नंबर टाकलेला असतो, व्हेरिफिकेशन केलेलं असतं, ते आधार नंबर टाकून घ्यायचं. आधार नंबर ऑटोमॅटिक येतो. त्याच्यानंतर तुमचं नाव जसं हे आहे, आपण रजिस्ट्रेशन केलं होतं त्या टायमाचं हे नाव तसं आलेलं असतं. त्याच्यानंतर ईमेल आय डी आपण व्हेरीफाय केलेला असतो, मोबाईल नंबर व्हेरीफाय केलेला असतो. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ ही व्यवस्थित चेक करून घ्यायची, ही आपल्या आधारप्रमाणे असते. त्याच्यानंतर तुमचं जेंडर इथं ऑटोमॅटिक आलेलं असतं, एज ऑटोमॅटिक आलेलं असतं. त्याच्यानंतर आपण जे फॉर्म भरताना जे रजिस्ट्रेशन केलं होतं नावाचं, ते नाव तुम्हाला बोललो होतं बघा, ॲज पर आधारप्रमाणे नाव पाहिजे असतं. तर त्याच्या स्टार्टिंगला आपण आपलं आडनाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आपलं नाव, मग वडिलांचं नाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर मोबाईल नंबर हा पण टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस हे मॅरिड आहे की अनमॅरिड आहे हे ते टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे, तुमची कास्ट जी असेल ती तुमची कास्ट आहे ती तुम्ही टाकून घ्यायची. कास्ट टाकून झाल्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता, तुम्ही ओबीसी, एससी, एनटी, व्हीजेएनटी किंवा जनरल किंवा एससी बीसी मध्ये येत असाल ती टाकून घ्यायची. आपण आपली इथे ओबीसी कास्ट टाकून घेऊ. त्याच्यानंतर तुम्ही कास्टची तुमचा नंबर असतो, तो कास्टचा नंबर इथे तुम्ही टाकून घ्यायचा. तुमच्या मार्कशीट प्रमाणेच टाकायचं. तुमच्या जशा मार्कशीटवर जशी कास्ट असेल तशी कास्ट टाकायची. त्याच्यानंतर इथे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर एस करायचं, नसेल तर नो करायचं. पण तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे कंपल्सरी असतं, त्याच्यामुळे तुम्हाला एस हे करावंच लागेल. एस केल्यानंतर इथे तुम्ही तुमचा कास्ट सर्टिफिकेट हे आपले सरकार सेवा केंद्र पोर्टलवरून काढलेलं आहे की नाही असं विचारलं आहे. त्याच्यावर बारकोड आहे की नाही ते विचारलं. जर बारकोड असेल तर तुम्ही येस करायचं, नसेल तर नो करायचं. आपण नो करून देऊ. नो. त्याच्यानंतर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जसा नंबर आहे, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नंबर असतो, तो कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्ही जसा आहे तसं इथे टाकून घ्यायचा. काही काही केसमध्ये तुमचा बारकोडच्या खाली जो डॉक नंबर असतो तो बी टाकला तरी चालतो, किंवा SRC नंबर असला तरी तो पण टाकतो चालतो. त्याच्यानंतर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कुठल्या जिल्ह्यातून काढलं हे ते टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर कास्ट प्रमाणे इथे नाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर तुमचं कास्ट कोणी अथॉरिटीने अप्रुव्हल केलं आहे त्याचं इथे नाव टाकून द्यायचं. जसे तहसीलदार, नायब तहसीलदार, डिव्हिजनल ऑफिसर यांचं त्याच्यापैकी जे असेल ते टाकून घे. त्याच्यानंतर तुमचं कास्ट, महत्वाचा मुद्दा, तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते अपलोड करावं. अपलोड करताना तुम्ही काळजी अशी घ्यायची की इथे बघा इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्याच्याप्रमाणेच ही फाईल अपलोड करावी. फाईल अपलोड करताना तिची साईज ही 15 KB ते 256 KBच्या आतच असली पाहिजे. त्याच्यानंतर इथे फाईल ही जेपीजी, जेपीईजी किंवा PDF स्वरूपातच असली पाहिजे. फाईल अपलोड केल्यानंतर तुम्ही चूज या बटनावर टिक करायचं. चूज या बटनावर टिक केल्यानंतर तुमची फाईल इथे तुम्ही अपलोड करून घ्यायची.
अपलोड केल्यानंतर तुम्ही व्ह्यू या बटनावर टॅप देऊन तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे बघून घ्यायचं, प्रॉपर तुम्ही अपलोड केलंय की नाही ते तुम्ही अपलोड करून तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये जाऊन बघून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडं खाली यायचं, तुमचं कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू झालंय ती डेट इथे टाकून घ्यायची. त्याच्यानंतर तुमचं फॅमिली इन्कम सर्टिफिकेट काढलं असेल तर तुम्ही ते इन्कम सर्टिफिकेट टाकून इन्कम टाकून घ्यायची. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे तर तुम्ही येस करायचं. त्याच्यानंतर हे ऑप्शन तुम्ही नो ठेवायचे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेटचा नंबर तुम्ही इथे टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट कोणी दिलंय ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे इथे तुम्ही चूज फाईलमध्ये जाऊन इथे अपलोड करून घ्यायचं. अपलोड केल्यानंतर तुम्ही व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक करून घ्यायचं. प्रॉपर तुमचं डॉक्युमेंट हे चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुमचं डेट ऑफ इश्यू इन्कम सर्टिफिकेट हे कधी आलं ती डेट इथे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर मेन मुद्दा आपला डोमसाईल. डोमसाईल हे तुमचं बघा इथं तुम्ही आर यू डोमसाईल महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचे आहात का असं विचारले तर तुम्ही या केसमध्ये तुम्ही येस करायचं. येस केल्यानंतर तुमच्याकडं डोमसाईल सर्टिफिकेट हे आहे का तर असतं तर तुम्ही येस करून द्यायचं. त्याच्यानंतर हे डोमसाईल सर्टिफिकेट कोणाचं आहे, वडिलांचं असतं, भाऊचं असतं किंवा स्वतःचं असतं तर आपण हे स्वतःचं करायचं. सेल्फ केल्यानंतर तुम्ही इथे नो ऑप्शनवर टिक करायचं. त्याच्यानंतर जो डोमसाईल सर्टिफिकेट नंबर इथे टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर तुमचं नाव जसं आहे तसं इथे टाकून घ्यायचं. डोमसाईल कोणी अप्रूव्ह केलं त्याचं डिटेल टाकून घ्यायची. त्याच्यानंतर परत डोमसाईल चूज फाईलमध्ये जाऊन तुम्ही तुमची फाईल येथे अपलोड करून घ्यायची. परत एकदा व्ह्यू या डॉक्युमेंट टॅबवर टिक करून तुम्ही तुमची फाईल व्यवस्थित बघून घ्यायची. त्याच्यानंतर डेट ऑफ इश्यू म्हणजे डोमसाईल हे कधी काढलं तुम्ही ती डेट इथे टाकून घ्यायची. त्याच्यानंतर तुमची पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्स इथे विचारलेली असती. त्याच्यानंतर तुम्ही सॅलरीड आहात का तर नो करायचं. तुम्ही डिसेबल म्हणजे अपंग वगैरे असेल तर तुम्ही येस करायचं किंवा नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर इथे विचारलं तुमचं अकाउंट हे जनधन अकाउंट आहे की त्याला लिमिट वगैरे असतं हे विचारले तुम्ही ते नो टाकून घ्यायचं. आता मेन म्हणजे आपला बँकेचा मुद्दा. बँकेच्या मुद्द्यात काय असतं, ज्याचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असतं म्हणजे ज्याचं आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक असतं त्याने इथं बँक डिटेल नाही भरली तरी चालती, ती सोडून दिली तरी चालते. अदरवाईज तुम्ही भरलं तरी चालती, सोडून दिलं तरी चालतं. त्याच्यामुळे आपण सेव्ह करून घ्यायचं. सेव्ह केल्यानंतर आपली ही फर्स्ट स्टेप ही कंप्लीट झालेली असते. फर्स्ट एड कंप्लीट झाल्यानंतर तुमचा पत्ता हा पत्त्याची डिटेल असते. सेकंड कॉलम आपला हा पत्त्याचा ॲड्रेस इन्फॉर्मेशनचा असतो. ॲड्रेस इन्फॉर्मेशन आपला आधारप्रमाणे जो ॲड्रेस असतो तोच ॲड्रेस आपला इथे येतो. त्याच्यानंतर तुम्ही सेम ॲज परमनंट ॲड्रेस इथे एस करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही सेव्ह या बटनावर टिक करायचं. सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघा इथे तुमची फादर डिटेल विचारली जाते. फादर असेल तर एस करायचं, नसेल तर नो करायचं. वडील असतील तर एस करायचं, नसेल तर नो करायचं. असेल तर तुम्हाला त्यांचं नाव टाकावं लागेल, ते काय करतात ते टाकावं लागेल. आपल्या केसमध्ये आपण ओदर टाकून दिलं. त्याच्यानंतर इथं सॅलरी तुम्ही येस असेल येस तर नो करू शकता. आणि आई आई असेल तर तुम्ही येस करू शकता, नसेल तर नो करू शकता. असेल तर तुम्ही आईचं नाव टाकून घ्यायचं. हाऊस वाईफ असेल आई ते टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर सॅलरी इथे नो करून घ्यायचं आणि सेव्ह करून द्यायचं. सेव्ह या बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा कॉलम आपला ओपन करतो. तो म्हणजे हा मेन मुद्दा असतो आपला वाला फर्स्ट इयर स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना नेहमी लक्षात राहू द्यायचं. तुमचा हा मेन मुद्दा असतो करंट कोर्सचा. तर करंट कोर्सचा आपण इथे टाकलेला आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्ही यावर्षी जर ऍडमिशन घेतलेलं असेल म्हणजे तुमचं फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं असेल तर तुम्ही इथे यावेळेस 2024 चालू आहे तर आपण 2024 हे इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुमचं स्टेट हे इथं सिलेक्ट करून घ्यायचं. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते इथं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे ते इथे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही काय करता, तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असेल तर ते टाकून घ्यायचं किंवा तुम्ही डिप्लोमा करत असेल किंवा तुम्ही 11वीचा स्कॉलरशिप 11वीत असेल किंवा 12वीत असेल किंवा असं त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं की तुमचं जे
ज्या लेवलचं तुमचं एज्युकेशन असते तुम्ही ते टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रीम कोणती तुमची आर्ट्स कॉमर्स सायन्स त्या पद्धतीने तुमच्या पावतीवर असतं ते तुम्ही टाकून घ्यायचं, किंवा तुम्हाला माहितीच असेल तुम्ही कुठे ऍडमिशन घेतले आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणतं. त्याच्यानंतर तुमचं कॉलेज कोणतं आहे, तुमचं कॉलेज येते व्यवस्थित निवडून घ्यायचं. तुम्हाला व्यवस्थित तुमच्या पावतीवर जे नाव असतं कॉलेजचं तेच टाकायचं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर कोर्स नेम बीकॉम केलेलं असतं, तुम्ही बीकॉमचा कोर्स घेतलेला असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन असतं एडेड आणि ऍडेड असं ऑप्शन असतं. जर तुम्ही तुमच्या पावतीवर बघून घ्यायचं तुमच्या पावतीवर काय आहे. जर नॉन ग्रांट असेल तर अनएडेड ठेवायचं, जर ग्रांटेड असेल तर एडेड टाईप मध्ये ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर खाली यायचं, इयर ऑफ द स्टडी इथे विचारलेलं असतं. तर तुम्ही फर्स्ट इयरला जर ऍडमिशन घेत असाल तर इथं तुम्ही फर्स्ट इयर टिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही फर्स्ट इयरला पर्सिंग असाल म्हणजे तुम्ही आता फर्स्ट इयर याच वर्षी देत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पर्सिंग या ऑप्शनवर टिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही ऍडमिशन कधी घेतलं, ऍडमिशनची डेट म्हणजे तुमच्या पावतीवर असते ऍडमिशनची डेट, तुम्ही पावतीवर असते ती बघून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही ऍडमिशनची डेट ही इथे टाकून घ्यायची. ऍडमिशनची डेट आपण टाकून घेतली. त्याच्यानंतर फी पेड मध्ये तुम्ही कधी पण शून्य टाकायचं. फी पेड आपण ही झिरो दाखवायची असते, कारण की आपल्याला स्कॉलरशिपचा मुद्दा असतो, त्याच्यामुळे आपण फी पेड ही झिरो टाकतो. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या इथे ऍडमिशन पावती असते जी आपल्याला आपण पैसे भरल्यानंतर ऍडमिशन रिसिप्ट भेटते, ती रिसिप्ट तुम्ही इथे टाकून घ्यायची. रिसिप्टची साईज पण तुम्हाला दिलेली इथे तुम्ही वाचून घ्यायचं, योग्य योग्य पद्धतीने अपलोड करून घ्यायचं. त्याच्यानंतर कोर्स हा प्रोफेशनल आहे का नॉन प्रोफेशनल ते ऑटोमॅटिक येऊन जातं. त्याच्यानंतर तुम्ही जी ऍडमिशन तुम्ही कोणत्या कॅटेगरीत केलं ते इथे ऑटोमॅटिक येऊन जातं. त्याच्यानंतर तुम्ही काही गॅप दिलाय का तो गॅप तुम्ही इथे टाकून घ्यायचा. रेग्युलर तुम्ही कॉलेज कसं करता, रेग्युलर करता की डिस्टन्स लेवलला करतात. तुम्ही रेग्युलर जसं जे असेल ते तुम्ही ते टाकून घ्यायचं. ती तुम्ही सेव्ह केल्यानंतर तुमची डिटेल अशी सक्सेसफुल सेव्ह होती. अशा पद्धतीने तुमची डिटेल सेव्ह होईल. त्याच्यानंतर तुमचा पाचवा कॉलम असतो हा पास्ट क्वालिफिकेशन. पास्ट क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही बघा आता पास्ट क्वालिफिकेशनचा ऑप्शन सिलेक्ट केल्यावर आपल्याला बघा तुम्ही 10वी केली असेल तुम्ही 10वी टाकून घ्यायची, 10वीची डिटेल टाकून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या स्ट्रीम मध्ये होते ती टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही कंप्लीट केलं असेल तर कंप्लीट टाकून द्यायचं. कोणत्या स्टेट मधून केलं, कोणत्या जिल्ह्यातून केलं, कोणत्या तालुक्यातून केलं ते टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या कॉलेजला होते किंवा कुठल्या स्कूलला होते ते इथे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही कोणता कोर्स केला म्हणजे 10वीला कोणता कोर्स केला ते बोर्ड कोणता आहे तुमचा तो महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपल्याला टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर कोणतं रेग्युलर मोड होता की डिस्टन्स मोड होता ते टाकून घ्यायचं. ऍडमिशन कोणत्या वर्षी घेतलं होतं तुम्ही 10वीला ते टाकून घ्यायचं. पासिंग इयर टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर सीट नंबर टाकून घ्यायचं. सीट नंबर टाकल्यानंतर तुमची एक्झाम कोणत्या मंथ मध्ये होते, फेब्रुवारी मार्चला होती की ऑक्टोबर जून जुलैत होती, मार्क तुम्हाला किती पैकी किती मार्क पडले ते मार्क तुम्ही इथे टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला किती पैकी मार्क होते ते इथे तुमचे टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्ही व्हॅलिडेट मार्कशीट या बटनावर टिक करायचं. व्हॅलिडेट केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं मार्कशीट हे शो होईल. मार्कशीट शो झाल्यानंतर तुम्ही सेव्ह करून घ्यायचं. सेव्ह केल्यानंतर परत तुम्हाला सिम्पली 12वीची डिटेल भरावी लागते, एचएससीची डिटेल भरून घ्यायची. सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. एसएससीची डिटेल भरल्यानंतर तुम्ही सेव्ह या बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला हॉस्टेल हॉस्टेल डिटेल मध्ये जायचं. हॉस्टेल डिटेल मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे सिम्पली हॉस्टेलर असेल तर हॉस्टेलर करायचं, डे स्कॉलर असेल तर डे स्कॉलर करायचं. आपल्या केसमध्ये आपण डे स्कॉलर होता, डे स्कॉलर केला. त्याच्यानंतर आपण सेव्ह करून द्यायचं. सेव्ह केल्यानंतर आपली फाईल ही प्रोफाईल आपली ही 100% भरलेली असते. सगळी प्रोफाईल भरून झाल्यानंतर तुम्ही तुमची स्कीम निवडायची. स्कीम आपल्याला कोणती लागू होते ते आपण एकदा इथे बघून घ्यायचं. तर तुमची जी कास्ट असेल त्या कास्ट प्रमाणे तुमची स्कीम इथे लागू होती. बघा आता इथे आपण ऑल स्कीम मध्ये यायचं. ऑल स्कीम मध्ये आल्यानंतर तुम्ही बघा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असाल म्हणजे जसे तुम्ही 11वी 12वी किंवा FY SY TY याचा फॉर्म भरत असाल
तर तुम्ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप बघा, डॉक्टर ऑफ हायर एज्युकेशन ही स्कॉलरशिप याच्यावर टिक करायचं, ह्या डिपार्टमेंटला टिक करायचं. त्याच्यानंतर स्कीम कोणती, तुमची स्कीम तुमच्या कास्ट प्रमाणे असते. तर तुम्ही आपल्या हायर एज्युकेशन असतं, त्याच्यानंतर तुम्ही आपलं तुमची कास्ट जी असेल ती कास्टचा डिपार्टमेंट तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा. डिपार्टमेंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्कीम नेम निवडून घ्यायचं. स्कीम नेम मध्ये तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ओबीसी स्टुडंट, किंवा तुम्ही एसबीसी असेल किंवा व्हीजेएनटी असेल किंवा एससी असेल, एससीचं हे नसतं, एससीचं वेगळं असतं. तर तुम्ही ओबीसी असेल तर ओबीसी करून घ्यायचं. ते केल्यानंतर मी सर्च या बटनावर टिक करायचं. सर्च या बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला बघा तुमची स्कीम इथे सापडली आहे. तुम्ही इथे टेक ऍक्शनवर टिक करून घ्यायचं. टेक ऍक्शनवर टिक केल्यानंतर तुम्ही फॉर्म हा रिन्युअल करत आहात की नवीन भरत आहात, हे आपण, जर आपण नवीन असेल तर रिन्युअल करतो हे नो करून द्यायचं. ठीक आहे, रिन्युअल असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. इथे तुम्ही तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं. लिव्हिंग सर्टिफिकेटची साईज पण तुम्हाला इथे जशी आपण ती बघितली आहे तशी दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डिक्लेरेशन भरावं लागतं. आता डिक्लेरेशन बघा, तुम्हाला प्रतिज्ञापत्र असतं, ते तुम्हाला प्रतिज्ञापत्र सिम्पली काय करायचं, तुम्ही परत एक टॅब ओपन करायचा. इथे गुगल क्रोमला तुम्ही प्रतिज्ञापत्र असं तुम्ही टाईप जरी केलं तरी तुम्हाला पहिलीच वेबसाईट भेटेल. वेबसाईट भेटल्यानंतर तुम्हाला बघा इथं टिक करून घ्यायचं. टिक केल्यानंतर तुम्हाला बघा अशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र ओपन होतं. प्रतिज्ञापत्र तुम्ही पेनाने भरून घ्यायचं. इथे तुमच्या वडिलांचं नाव, राहणारे कुठले, तालुका कुठला, जिल्हा कोणता, किती मुलं आहेत त्यांना, आई वडिलांना. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे लाभार्थी अपत्य आहे हे असं काही करून घ्यायचं. इथे जो लाभार्थी असेल त्याचं नाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर कोणत्या महाविद्यालयात आहे, कोणत्या अभ्यासक्रमात आहे आणि कोणती स्कॉलरशिपला योजनेला अर्ज करतात ते टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही इथे इथे तुम्ही डॅश डॅश टाकून दिलं चालतं. त्याच्यानंतर तुम्ही विद्यार्थ्याची स्वाक्षरी, पालकाची स्वाक्षरी, दिनांक, ठिकाण एवढं टाकून घ्यायचं. स्कॅन करून घ्यायचं आणि तुम्ही इथे अपलोड करून घ्यायचं. आपण आपली पीडीएफ फाईल इथे अपलोड करून घेतलेली आहे, अपलोड झालेली आहे सक्सेस. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय केला आहे की नाही, नसेल केला तर नो करायचं, केलं असेल तर येस करून द्यायचं. शक्यतो तुम्ही नोच ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं कास्ट व्हॅलिडिटी ही प्रोफेशनल कोर्सलाच लागते. रेशन कार्ड वगैरे याची काही एवढी गरज नसते, मॅन्डेटरी डॉक्युमेंट नसतं. त्याच्यानंतर तुम्ही कितव्या नंबरला आहात, तुम्ही एक नंबर इथे टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर हे सगळं आपला फॉर्म भरलेला असतो, तुम्ही ते सेव्ह करून घ्यायचा. सेव्ह केल्यानंतर तुमचा फॉर्म हा इथे प्रिव्ह्यूच्या स्वरूपात दिसतो. व्यवस्थित एकदा तुमचा फॉर्म व्यवस्थित फिलअप व्यवस्थित बघून घ्यायचा. काही चुकलं असेल तर तुम्ही एकदा मागे जाऊन एडिट करू शकता. एडिट करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला मी ते पण दाखवून देतो. एडिट करायचं असेल तर तुम्ही इथे बघा, एक क्लोज या बटनावर टिक करून द्यायचं. परत तुम्ही प्रोफाईल मध्ये जाऊन तुमची माहिती एडिट करून घ्यायची. ओके, तुम्ही सगळी माहिती तुमची एडिट झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही परत सेव्ह करून घ्यायचं. सेव्ह केल्यानंतर तुमची माहिती सगळी प्रॉपर भरून घ्यायची. एकदा माहिती सबमिट झाल्यानंतर ते कॅन्सल होत नाही, चेंज होत नाही. त्याच्यासाठी खूप आपल्याला खेळावं लागेल किंवा खूप कॉलेजला चक्रा मारावं लागेल तुम्हाला त्याच्यासाठी. त्याच्यामुळे मी म्हणतो तुम्हाला की व्यवस्थित तुमचा फॉर्म प्रॉपर बघून घेत जा, फॉर्म बघून घेत जा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सगळं आपलं डॉक्युमेंट्स वगैरे, डिटेल्स वगैरे सगळं बघून घेतलं आहे. एकदा तुम्हाला प्रिव्ह्यू करायचं, तुम्ही डॉक्युमेंट परत एकदा तुम्ही चान्स आहे तुम्हाला, तुम्ही प्रिव्ह्यू करू शकता. डिक्लेरेशन भरलं ते प्रिव्ह्यू करून घ्यायचं. तुम्ही काय काय डॉक्युमेंट्स अपलोड केले ते व्ह्यू अपलोड डॉक्युमेंट मध्ये जायचं. तुम्ही मोठं वाचता, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, एसएससी, एचएससी, बीकॉमचं ऍडमिशन रिसिप्ट, हे सगळं इथं तुम्ही अपलोड केलेलं आहे. तुम्ही एकदा व्यवस्थित व्ह्यू या बटनावर जाऊन टिक करून घ्यायचं, चेक करून घ्यायचं प्रॉपर. त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर टिक करायचं. सबमिट या बटनावर टिक केल्यानंतर तुमचा अर्ज हा सक्सेसफुली सेव्ह झालेला असतो. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या एस एम एस वर
एक मेसेज आलेला असेल SMS वर तुम्ही मेसेज जपून ठेवायचा. त्याच्यानंतर तुम्ही परत एकदा होम या बटनावर टिक करायचं. होम या बटनावर टिक केल्यानंतर तुम्ही माय अप्लाइड स्कीम या ऑप्शनवर टिक करायचं. ऑप्शनवर टिक केल्यानंतर बघा इथं तुमचं ऍप्लिकेशन दिसत आहे. तुम्ही कुठलं ऍप्लिकेशन केलं आहे, ठीक आहे. तुम्ही कुठली स्कीम साठी अप्लाय केलं आहे, कोणतं डिपार्टमेंट आहे. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म हा अंडर स्क्रुटनी साठी गेलेला आहे. तुम्ही कॅन्सल असेल, तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तुम्ही कॅन्सल पण करू शकता. कॅन्सल मध्ये तुम्हाला एक OTP येईल आणि तुम्ही तो OTP टाकून कॅन्सल करू शकता. त्याच्यानंतर फॉर्म हा आपला व्ह्यू करून घ्यायचा. व्ह्यू फॉर्म केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रिंट आउट काढून घ्यायची. प्रिंट आउट काढण्यासाठी तुम्ही सिम्पली खाली यायचं. खाली आल्यानंतर प्रिंट या बटनावर टिक करून घ्यायचं. प्रिंट या बटनावर टिक केल्यानंतर प्रिंट या बटनावर तुम्ही टिक करून घ्यायचं. असे तुमच्या पद्धतीने तुमचे फॉर्मची प्रीव्यू फाईल आलेली असते. तुमचं प्रिंटर सिलेक्ट करून घ्यायचं आणि तुम्ही प्रिंट काढून घ्यायची. प्रिंट काढून झाल्यानंतर तुम्ही हे सगळं क्लोज करून द्यायचं. त्याच्यानंतर हे असं सक्सेसफुली आपण असा आपला हा फॉर्म भरलेला आहे स्कॉलरशिपचा, DPTचा. जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.